नमस्कार. माझे नाव मोनिका नेवासकर. माझ्या लेखाचे नाव आहे अरे मानसा मानसा. आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुक्या जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव, वृक्षवल्लींना सगळे सोयरे म्हणून रंजल्या गांजल्यांना आपले म्हणणारे संत तुकाराम महाराज, सतत स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा देखील याच मातीतले. ज्या थोर महात्म्यांनी हे विदारक सत्य जाणलं, त्यांनी लोकांना एकत्र करून मानव धर्माची साथ घातली. संत ज्ञानेश्वरांनी ही परंपरा सुरू केली. त्यांनी लोकांना एकत्र करून पटवून दिलं, माणसाच्या अनेक जाती असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे. त्याची प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई माणसातील स्वार्थी आणि लोभसपणा पाहून म्हणतात, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेकार. मानसा मानसा तुझी नियत रे बेकार. तुझ्या हुनी बरा त्या गोठ्यातलं जनावर. तुझ्या हुनी बरा त्या गोठ्यातला जनावर. याच बहिणाबाईंच्या काव्याचा संदर्भ घेऊन म्हणावंसं वाटतं, मानसा मानसा कधी होशील तू माणूस. लोक हो, जगणं इतकं सुंदर आहे, अनुभव तुम्हाला येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन ही एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे 2 घडीचा डाव. जीवन म्हणजे संघर्ष. अशा जीवनाच्या कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्या आहेत. जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे अनुभव हे वेगवेगळे असतात. जीवन हा ऊन सावलीचा खेळ असतो. यात सतत सुख किंवा सतत दुःख क्वचितच पाहायला मिळते. एवढूशा आयुष्यात खूप काही हवं असतं. एवढूशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं. हवं असतं ते सगळं मिळालं असतं तरी खूप काही कमी असतं. कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामच असतं. आपलं आभाळ मात्र रिकामच असतं. माणसाने शिल्लक दुःखाने व्यस्त होऊन न बसता अंधळ्याचा डोळा व्हावं, लंगड्याचा पाय व्हावं, अनाथांचा नाथ व्हावं. स्वतःच्या आनंदाबरोबरच दुसऱ्याला आनंद द्यावा. दुसऱ्यांसाठी जगावं आणि जगू द्यावं. जगता जगता जीवनात जमेल तेवढं जाणावं आणि या जाणीवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावं. माणसाकडे आचारशक्ती आहे, विचारशक्ती आहे, सद्बुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणाऱ्या घाणेरडेपणाला निपटून साधे आणि सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केलात तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन ब्रह्माचे रूप आपण सतत अनुभवू शकतो. माणूस राग जेवढ्या सहजतेने व्यक्त करू शकतो तेवढ्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली असती नाही. कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात. निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं. प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी वेगळीच गाठ बनत जाते. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. माणूस खऱ्या अर्थाने माणूस केव्हा बनू शकेल तर असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही. असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही. असे हृदय बनवा ज्याला कधीच तडा जाणार नाही. असे हास्य करा ज्यात रहस्य असते. असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही. आणि असे लोक बनवा जे वेळेला तुमची सावली आणि आरसा बनून राहतील. कारण सावली कधीच साथ सोडत नाही आणि आरसा कधीच खोटे बोलत नाही. माणसाविषयी बोलताना वपू काळे म्हणतात, कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं हे जास्त महत्वाचं असतं. स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं. रंग उडून गेले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं,
सगळंच काही आपलं नसतं. कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नाही. पण पण नको असलेल्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात? याचं उत्तर सुरेश भटांनी अगदी छान दिलंय. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे. आणि जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. पूर्वी विद्वान सर्व ते पूज्यते असं म्हटलं जायचं. पण पण आता धनवान आणि सत्तावान सर्व ते पूज्यते असं म्हणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण माणसाची ज्ञान लालसा आणि कष्ट करण्याची वृत्ती संपून केवळ धन लालसा आणि सत्तापिपासू वृत्ती निर्माण झाली. तेव्हाच माणसातलं माणूस पण हरवत गेलं. अब्राहम लिंकन म्हणतात, दुष्ट माणसाच्या कृत्याची फळे नेहमी सज्जन माणसाला भोगावी लागतात. आणि आज त्याचाच अनुभव आपण इथे अनुभवतोय. मनुष्य जन्म केवळ योग्य आणि योग्य कर्म करण्यासाठीच आहे असं भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णांनी म्हटलं आहे. पराभवाने माणूस संपत नाही, तर प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. त्यामुळे संकटात प्रत्येक वेळी स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेली नाही. धन्यवाद.